एक माणूस जो फक्त गरीब नव्हता, तर समाजानं त्याला माणूस म्हणूनही मान दिला नव्हता. आणि दुसऱ्या बाजूला एक वकील जो फक्त केस लढत नव्हता, तर इतिहास घडवत होता. ते होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. मुंबई 1920चा काळ. रात्रीचा अंधार एका छोट्याशा खोलीत शांत बसलेला. आणि पोट होतं. साधा गिरणीमध्ये सकाळी 10-12 तास कष्ट करून फक्त 2 वेळचं अन्न मिळवणारा. त्याचं आयुष्य म्हणजे फक्त काम. पण त्या दिवशी सगळं बदललं होतं. कारण त्या दिवशी त्याला कामावरनं काढून टाकलं होतं. ना काही चूक, ना काही कारण. फक्त तू खालच्या जातीचा आहेस हेच कारण पुरेसं होतं. गणूच्या आता काहीच उरलं नव्हतं. नाम, ना पैसे आणि ना आशा. त्या रात्री त्याची बायको त्याला विचारते, आता काय करू आपण? गणू काही बोलत नाही, फक्त खाली मान घालून बसतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागतात. गणू एकदम शांत बसलेला. त्याचा छोटा मुलगा म्हणतो, बाबा आज भाकरी मिळणार ना? गणू काही बोलत नाही. त्याची बायको शांतपणे पाण्यात भाकरी भिजवते आणि मुलाला देते. कधीकधी भूक फक्त सन्मानाची ही. दुसऱ्या दिवशी गणू सकाळी मागण्यासाठी मालकाकडे जातो. साहेब, मी काही चूक केली नाही, मला कामावर परत घ्या. मालक मात्र हसतो आणि थंड आवाजात म्हणतो, तुझ्यासारख्यांना इथे जागा नाही, जा. गणूचे हात थरथर कापायला लागतात. तो विनंती करतो, पण काही उपयोग होत नाही. त्याला बाहेर हाकललं जातं. त्या दिवशी गणू रस्त्यावरती चालत असतो, निराश, थकलेला, हरलेला. एका झाडाजवळ तो बसतो. आजूबाजूला 2-4 माणसं बसलेली होती. त्यातला एक जण दुसऱ्याला सांगत होता, एक वकील नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. ते नाव आणि त्यांची स्तुती ऐकून गणूच्या डोळ्यात एक छोटीशी आशा निर्माण होते. तो विचार करतो, कदाचित हा माणूस मला न्याय देईल. दुसऱ्या दिवशी गणू बाबासाहेबांच्या ऑफिसमध्ये पोचतो. एक साधा माणूस, पण घाबरलेला, डोळ्यात भीती. तो हळू आवाजात म्हणतो, साहेब, मला तुमची मदत हवी आहे. बाबासाहेब त्याच्याकडे पाहतात. त्याच्या डोळ्यांमध्ये करुणा असते आणि आवाजात आत्मविश्वास. सांग, काय झालं? गणू सगळं सांगतो. त्याचा आवाज कापत असतो, पण बाबासाहेब शांतपणे ऐकत असतात. सगळं ऐकल्यावरती बाबासाहेब म्हणतात, तू काळजी करू नकोस, मी तुझी केस लढेन. हे ऐकून गणू आनंदित आणि दुःखी दोन्ही होतो. मग हळू आवाजात म्हणतो, पण साहेब, माझ्याकडे पैसे नाहीत. हे ऐकून बाबासाहेब हलकंसं हसतात. न्याय विकत घेतला जात नाही, तो मिळवला जातो. त्या दिवसापासून एक लढाई सुरू होते. फक्त एका मजुरासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी. संध्याकाळी गावातले लोक गणूला विचारतात, तू केस लढणार? त्या मोठ्या लोकांविरुद्ध? तुला चिरडून टाकतील ते लोक. तुझ्या संपूर्ण कुटुंबाला देखील संपवतील. लोकांचे असे बोलणे ऐकून गणू घाबरतो. रात्री तो विचार करतो, मी लढू का की हार मानू? दुसऱ्या दिवशी सकाळीच गणू बाबासाहेबांकडे जातो आणि म्हणतो, साहेब, मला भीती वाटते. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर शांतपणे म्हणतात, भीती वाटणं चूक नाही, पण भीतीमुळे अन्याय सहन करणं ही सर्वात मोठी चूक आहे. तू एकटा नाहीस, तुझ्या मागे सत्य आहे. न्यायालयात मालकाचे मोठे वकील उभे असतात. त्यांच्याकडे पैसा, ताकद आणि सत्ता. आणि दुसऱ्या बाजूला एकटा गणू आणि त्याचा वकील डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. कोर्टात बाबासाहेब उभे राहतात. त्यांचा आवाज ठाम असतो, माझ्या क्लायंटला केवळ जातीच्या आधारावरती कामावरून काढण्यात आलं आहे. हे अन्यायकारक आहे आणि कायद्याच्या विरोधात आहे. संपूर्ण कोर्ट शांत होतं. मालकाचा वकील म्हणतो, हे सगळं खोटं आहे. पण बाबासाहेब एक एक पुरावा सादर करतात. प्रत्येक शब्दात सत्य असतं, प्रत्येक वाक्यात ताकद असते. गणू मागे उभा असतो. त्याच्या डोळ्यात आता भीती नाही, तर आशा असते.
शेवटी न्यायाधीश निर्णय देतात, हा अन्याय आहे आणि मजुराला न्याय मिळायला हवा. गनूच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. पण यावेळी ते दुःखाचे नसतात, ते आनंदाचे असतात. त्या दिवशी फक्त गनू जिंकला नाही, तर जिंकली होती एक विचारधारा, जिंकला होता न्याय. त्याचवेळी बाबासाहेब त्याच्या खांद्यावरती हात ठेवतात. शेवटच्या क्षणापर्यंत लढणं हाच विजयाचा पहिला टप्पा असतो. गनू बाबासाहेबांच्या पायाशी वागतो. साहेब, तुम्ही माझं आयुष्य बदललं. बाबासाहेब म्हणतात, मी नाही, तुझ्या धैर्यानं तुझं आयुष्य बदललं. त्या एका केसने फक्त एक मजूर वाचला नाही, तर हजारो मजुरांचा आवाज मिळाला. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे नाव फक्त इतिहासात नाही, तर प्रत्येक अन्यायाविरुद्ध उभं राहणाऱ्या माणसाच्या मनात जिवंत आहे. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे नाव फक्त एक वकील नव्हतं, तर गरिबांचा आधार बनलं होतं. एक अशीच कथा आपण पाहणार आहोत, जी महाडच्या चवदार तळ्याची आहे. महाड 1927चा काळ. उन्हं इतकं कडक होतं की जमिनीवरती पाय ठेवणंही कठीण होतं. आकाश निळं होतं, पण मन मात्र काळोखात हरवलं होतं. त्या गावात एक तलाव होता, मोठा, शांत आणि पाण्याने भरलेला. पण विचित्र गोष्ट अशी होती की तो तलाव सगळ्यांसाठी नव्हता. गावाच्या एका टोकाला चिखलानं भरलेल्या झोपड्यांमध्ये काही लोक राहत होते. ते लोक रोज काम करायचे, घाम गाळायचे, पण त्यांना पाणी पिण्याचा अधिकार मात्र नव्हता. त्या झोपडीत एक छोटा मुलगा होता. त्याचं नाव होतं राजू. राजू धावत धावत घरी येतो. आई, मला खूप तहान लागली आहे. आई थोडा वेळ शांत राहते. तिच्या हातात रिकामी भांडी होती. ती हळू आवाजात म्हणते, थांब बाळा, मी पाणी आणते. ती भांडी घेऊन निघते, पण ती तलावाकडे जात नाही. ती खूप दूर एका घाणेरड्या ओढ्याकडे जाते, जिथे पाणी गढूळ होतं, पिण्यासाठी योग्य नव्हतं. राजू आईला विचारतो, आपण त्या मोठ्या तलावातून पाणी का नाही घेत? आईच्या डोळ्यात अश्रू येतात, कारण आपल्याला परवानगी नाही. त्या एका वाक्याने राजूच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. पाणी सगळ्यांसाठी नसतं का? त्या गावात नियम होता, खालच्या जातीच्या लोकांनी तलावाला स्पर्श करायचा नाही. एकदा एक माणूस नियम मोडतो. तो तलावातून पाणी घेतो आणि त्याच्यावरती सगळ्यांसमोर मारहाण होते. राजू हे सगळं पाहतो. त्याच्या मनात भीती बसते. रात्री तो आईला विचारतो, आपण कधी त्या तलावाचं पाणी पिऊ शकू का? आई उत्तर देत नाही. दिवस जातात, वर्ष बदलतात, पण परिस्थिती तशीच राहते. एक दिवस गावात एक पसरते. एक मोठा माणूस येणार आहे, जो या अन्यायाविरुद्ध लढणार आहे. लोकांच्या मनात आशा निर्माण होते. काहींना विश्वास वाटतो, काहींना भीती. तो दिवस येतो. गावात हजारो लोक जमा झालेले असतात. सगळ्यांच्या नजरा फक्त एका दिशेला, आणि तिथून चालत येतात डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्यांच्या चेहऱ्यावरती गंभीरता, डोळ्यात ज्वाला. ते मंचावरती उभे राहतात आणि म्हणतात, माणूस जन्माने लहान नसतो, तो समाजाच्या विचारांनी लहान बनवला जातो. पूर्ण मैदान शांत होतं. ते पुढे म्हणतात, पाणी, हवा, जमीन हे सगळं निसर्गानं दिलं आहे आणि त्यावरती प्रत्येकाचा हक्क आहे. लोकांच्या अंगावरती काटा येतो. राजू पहिल्यांदाच कोणाला इतक्या ठामपणे बोलताना पाहतो. पण गावातील काही लोक रागाने पेटलेले असतात. हे सगळं चुकीचं आहे, ते नियम तोडत आहेत. तणाव वाढतो. त्या क्षणी महाड सत्याग्रह सुरू होतो. बाबासाहेब पुढे चालायला लागतात. लोक त्यांच्या मागे. प्रत्येक पाऊल भीती आणि धैर्य यांच्यामधलं होतं. राजूही त्या गर्दीत असतो. त्याचं हृदय जोरात धडधडत असतं. बाबासाहेब तलावाजवळ पोचतात. ते थांबतात आणि पाण्याकडे पाहतात, आणि क्षणभर शांतता पसरते. आणि मग ते पुढे झुकतात, पाण्याला स्पर्श करतात आणि पाणी हातात घेतात. त्या क्षणी इतिहास बदलतो. लोकांच्या डोळ्यात अश्रू येतात.
काही लोक रडायला लागतात. राजू पहिल्यांदाच त्या तलावाचं पाणी पितो. तो क्षण फक्त पाण्याचा नव्हता, तो होता स्वाभिमानाचा. पण ही लढाई इथे संपत नाही. त्या रात्री गावात राग उसळतो. दुसऱ्या दिवशी काही लोक तलाव शुद्ध करण्यासाठी त्यात गोमूत्र टाकतात. हे ऐकून राजूचं मन तुटतं. तो बाबासाहेबांकडे पाहतो. आता काय होणार? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर शांतपणे म्हणतात, आज त्यांनी पाणी अपवित्र केलं, पण उद्या आपण त्यांचा विचार शुद्ध करू. त्या एका वाक्यानं लोकांच्या मनात पुन्हा आग पेटते. वर्ष जातात, पण त्या दिवसाची आठवण कायम राहते. राजू मोठा होतो आणि एक दिवस तो आपल्या मुलाला त्या तलावाजवळ घेऊन जातो. मुलगा विचारतो, बाबा, हे पाणी आपलं आहे का? राजू हसतो. डोळ्यात अश्रू येतात. हो बाळा, हे पाणी आपलं आहे. हक्क दिले जात नाहीत, ते मिळवावे लागतात. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे नाव फक्त इतिहास नाही, तर प्रत्येक लढणाऱ्या माणसाची प्रेरणा आहे.